ब्रेकनंतर एक मोठी बातमी. फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या महिला डॉक्टरनं केलेल्या आत्महत्येनंतर आता सातारा पोलीस चांगलेच अडचणीत आले असून या प्रकरणाचे धागेदोरे आता बड्या राजकीय लोकांपर्यंत जाऊन पोहोचल्याचं समोर येत आहे. महिला डॉक्टरच्या आतेभावानं खळबळजनक खुलासा केला असून 2 महिन्यांपूर्वी 2 पीएनच्या फोनवरून खासदार बोलले असल्याची तक्रार या डॉक्टरनं पोलिसांकडे केली होती. तसे पत्र दिले होते असा मोठा गौप्यस्फोट त्याने केलाय. या प्रकरणामध्ये एका खासदाराकडे सातत्यानं अंगुली निर्देश होतोय. फलटण भागामधल्या खासदाराच्या पीएनं पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी संबंधित महिलेला वारंवार फोन करून दबाव टाकल्याचा आरोप महिलेच्या आतेभावानं केलाय. त्यामुळे हा खासदार कोण याची जोरदार चर्चा रंगतीये. दरम्यान महिला डॉक्टरच्या आतेभावानं केलेल्या आरोपांमुळे संशयाच्या फेऱ्यामध्ये अडकलेला तो खासदार कोण असा प्रश्न निर्माण होतोय. जुलै 2025 रोजी खासदारांचे 2 पीए आले होते. नेमके काय आरोप होत आहेत ते आपण पाहतोय. त्यांनी माझं खासदारांशी फोनवर बोलणं करून दिलं. खासदारांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचा उल्लेख केलाय. मी बीडचे असल्यानं आरोपींना फिटनेस सर्टिफिकेट देत नसल्याचा उल्लेख खासदारांनी केलाय. मात्र मी ते आरोप फेटाळले. अशी हायगाई पुढे होणार नाही अशी हमी दिली. तर फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या